महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतात। त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांची काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांची काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। पालिका निवडणुकीसाठी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 12 लाख मतदार वाढलेले आहेत। या 12 लाख मतदारांची सुद्धा तुम्ही आमची तपासणी चालू आहे। कालच याद्या आलेल्या आहेत आमच्याकडे। प्रत्येक शाखेत त्याचं यादी वाचन होतंय आणि त्याच्यावर जी ऑब्जेक्शन घ्यायचे ते आमचे शाखाध्यक्षांपासून विभागाध्यक्षांपर्यंत सगळेजण त्या तयारीला लागलेले आहेत। राज्य सरकारने एक लाडकी बहीण योजना आणली होती, त्यामध्ये शासकीय काम म्हणजे नोकरी करणाऱ्या महिला सुद्धा असल्याचं निष्पन्न झालेलं आहे ना। आता काय झालंय, मुळात पैसे वाटा आणि मतं मागा। तर आम्ही पण विचार करतो की कुठल्या तरी बँकेला अप्लिकेशन द्यायचं आणि 10,000 ग्रॅम सोनं वाटायचं। संदीप सर, तुम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन मोर्चा काढला तो म्हणजे सत्यासाठी, आणि त्यानंतर आता शरद पवार स्वतः बोलतात की ज्या आगामी निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये मनसेला एकत्र घेऊन महाविकास आघाडी म्हणून आपण ही निवडणूक आहे ती लढूया अशी चर्चा आहे। काय वाटतं, मनसे म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन आणि त्याच्यासोबत बसून ज्या निवडणुका त्याला मुळात हा प्रश्न यालाच एक अनुसरून आहे। उद्धव ठाकरे हे वर्षा गायकवाड यांच्याशी काल त्यांच्या संपर्क झाल्याची माहिती मिळते आणि काँग्रेसने पण आमच्या सोबत यावं असं ते म्हणतात, परंतु वर्षा गायकवाड म्हणतात। एक मिनिट, मी पहिली एक गोष्ट क्लिअर करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांची काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांची काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील। मध्यस्थीची भूमिका मनसेला सोबत घेण्यासंदर्भातली स्वतः पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हे करत असताना पाहायला मिळत आहेत। मला असं वाटतं मी क्लिअर केलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर। बरं संदीपजी, गेले काही दिवस आता निवडणुका जवळ आल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचा आपापल्या वॉर्डांची तपासणी सुरू झालेली आहे। कुठे कोण किती ताकदीचा आहे याचा तपासणी सुरू झालेली आहे। जी माहिती मिळते सूत्रांकडनं त्यानुसार मनसे आणि युबीटी यांच्या सुद्धा जागा वाटपांच्या चर्चांना प्राथमिक दृष्ट्या सुरुवात झालेली आहे। साधारणतः चर्चा कुठपर्यंत आलेली आहे? आणि मला वाटतं तुम्हाला जी माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे त्या सूत्रांकडनं तुम्ही बाकीची माहिती पण घ्या।